यानंतरचा सामना राकेश ग्लॅडर्स वर्सेस बापू 11. बापू 11 या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण, ज्यांचे कर्णधार आहेत चेतन पटेल, याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्या कर्णधाराने यशवंत यांना आमंत्रित केलेलं आहे. हा सुद्धा सामना खूपच असा अटीतटीचा रोमांचकारी होणार आहे. आपल्याला अपेक्षा आहे, कारण यापूर्वीचा जो सामना झाला श्रीपाल सुपर किंग आणि कुणाल ब्लास्टर, खूपच असा रोमांचकारी, ज्या सामन्यामध्ये आपण झेल आणि बोल्ड पाहिले. सुंदर पहिला चेंडू डॉट, यशवंत पहिला चेंडू डॉट. सामना करणार आहेत त्यांचा सुबोध, आणि सुबोध यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकरला जे फलंदाज आहे ज्यांचं नाव आहे दीपराज. हा चेंडू खूपच सुंदर, यशवंत यांच्याकडून गोलंदाजी आपण पाहतोय. प्लॅनच्या आधारे हा सामना खेळला जात आहे. यशवंत खूपच सुंदर, यशवंत बॉलिंग यार, सिंपल बॉल. सामना करणार सुबोध. यशवंत यांचा पुढील चेंडू स्टेप आउट केलेला आहे. यशवंत खूपच सुंदर, मला वाटतं फलंदाजाला फॉलो करून हा टाकलेला बॉल होता. लेगच्या साईडच्या दिशेनं पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. चार चेंडू 4 बॉल. यशवंत यांचा पुढील चेंडू सुबोध यांच्यासाठी, आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारेल हा चेंडू चौकार. सुबोध यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार होता लॉंग ऑनच्या दिशेने. खूप सुंदर. यशवंत खूपच सुंदर, आणि अशा तऱ्हेनं हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 6. निर्णायक षटक, खूपच सुंदर. संघाची धावसंख्या होते 6. यशवंत बापू 11 या संघाकडून पहिलं षटक घेऊन आले होते.
ज्यांनी 6 धावा खर्च केल्या आहेत. किफायती हे षटक होतं. 6 धावा म्हणजे रन टू बॉल. खूपच सुंदर. यानंतर बापू 11 संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत रुपेश घाणेकर, जो यापूर्वी आपण सामना पाहिला त्या सामन्यामध्ये सुद्धा रुपेश घाणेकर यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आणि संघाला त्याच गोलंदाजीची जी अपेक्षा आहे आणि पाहायचं आपल्याला. मला वाटतं स्ट्राईकवर दीपराज. रुपेश तयार पहिला चेंडूसाठी. दीपराज आणि लेग साईडच्या दिशेनं वाईट. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. हां पहिल्या चेंडूसाठी आणि रुपेश खूपच सुंदर. पूर्णतः फलंदाजाला बीट केलेला आहे. लेग साईडच्या दिशेनं मारण्याचा इरादा परंतु फसलेला आहे. छान आउट. पंचांनी आउट दिलेला आहे आणि अशा तऱ्हेनं हा संघासाठी पहिला धक्का. राकेश ग्लॅडियर्स या संघाला पहिला धक्का. पंचांनी आउट घोषित दिलेला आहे. दीपराज यांच्या रूपानं हा रुपेश घाणेकर आपल्या संघासाठी किफायती गोलंदाजी करताना बापू 11 संघाची अतिशय उत्कृष्ट अशी ही सुरुवात झालेली आहे. सात धावा 1 विकेट. हे संघाचं दुसरं षटक चालू आहे रुपेश यांच्या रूपानं. रुपेश घाणेकर जोरदार फटका. 6 फुल टॉस बॉल आणि या चेंडूवर त्याने जबरदस्त असा प्रहार केलेला आहे आणि आपल्या संघाला 6 धावा मिळवून दिलेला आहे. संघाची टोटल धावसंख्या होते ते 13. 1 बाद 13. रुपेश यांचा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा फटका जोरदार असा फटका मारलेला आहे. पाहायचंय आपल्याला. क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. खूपच सुंदर. दोन्ही फलंदाजांचा जो ताळमेळ आहे तो खूपच सुंदर, देखण्यालायक. कारण जर का असं असेल तरच आपण धावा घेण्यामध्ये यशस्वी होतो आणि तो त्याने करून दाखवलेला आहे. आणि मला वाटतं चेंडू हा हवेमध्ये खूप वेळ होता आणि क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोचू शकलेला नाही. रुपेश यांचा दुसरा चेंडू पाहायचंय. पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 17. 1 बाद 17. 4 चेंडू 17 धावा.
पाचवा चेंडू पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची सांघिक धावसंख्या झालेली आहे ती 18. एक गडी बाद 18 धावा. हे दुसरं षटक चालू आहे. रुपेश घाणेकर यांचा पुढील पाचवा चेंडू पाहायचे आपल्याला. खूपच सुंदर असा कट केलेला आहे चेंडू. पाहायचं आपल्याला हा झेल होतो आहे की नाही, परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण करून 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत आणि पाहायचे आपल्याला पंचांनी सुद्धा किती 2 धावा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होती आहे ते 20. दो डिक्लेअर माना जाए. रुपेश यांचा शेवटचा चेंडू आणि कटवलेला आहे लेग साईडच्या दिशेनं. खूपच सुंदर. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 20. 1 बाद 20. पुढची रणनीती आखण्यासाठी कर्णधार चेतन पटेल तिसरं षटक चेतन पटेल कर्णधार. मला वाटतं पॉवर प्ले पॉवर प्लेचं हे षटक पाहायचंय आपल्याला कोण घेऊन येणार आहेत. मला वाटतं यशवंतच असतील, कारण पहिलं षटक त्यांनी खूपच असं सुंदर टाकलेलं षटक होतं, ज्या षटकांमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी यशवंत हे पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणार आहेत. त्यांचा सामना करतील फलंदाज स्वप्नील. यशवंत तयार स्वप्नील यांच्यासाठी पाहायचंय आणि पाठच्या दिशेला गेलेला हा चेंडू आहे. पंच यांनी 1 रन 1 धाव घोषित केलेली आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 21. 1 बाद 21. राकेश लेडर्स अँड बापू 11 या संघामध्ये हा सामना खेळवला जात आहे. पाहायचंय आपल्याला आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण यांनी हा प्रयत्न करायला हवा. जर का असा प्रयत्न झाला नाही तर धावांचा पाऊस पडू शकतो. दोन धावा जोडल्या आहेत फलंदाजाने. मला वाटतं क्षेत्ररक्षण याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळायला हवा, कारण आताचा जो झेल होता हा जर का टिपता आला असता तर संघाला त्याचा खूपच फायदा झाला असता. काही हरकत नाही. संघाची टोटल धावसंख्या 23. 1 बाद 23. पॉवर प्लेचं हे तिसरं षटक यशवंत कोण करते लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहायचंय आपल्याला. खूपच सुंदर षटकार. हाफ पिच बॉल आणि
त्या चेंडूला खूपच चांगला अशा प्रकारे निर्णय दिला जो षटकार. सुबोध यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 29. 1 बाद 29. तिसरं षटक चालू आहे. पाहायचं यानंतरचा चेंडू यशवंत यांच्याकडून आणि पॉईंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेला आहे. पाहायचं आपल्याला दुसरी धाव नाही. खूपच सुंदर. संघाची धावसंख्या 30. 1 बाद 30. तिसरं षटक. शेवटचा चेंडू. पॉवर प्ले मधील हा शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर कोण आहे? स्वप्नील यांच्यासाठी शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला यशवंत यांच्याकडून आणि ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. चौकार. खूपच सुंदर फलंदाजी. स्वप्नील यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 34. 1 बाद 34. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. यानंतर बापू 11 या संघाकडून चौथं षटक घेऊन आलेले आहेत. नितीन देशमुख. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने चांगले हे षटक टाकलेलं होतं नितीन देशमुख याने. सुबोध सामना करतील नितीन देशमुख यांचा. हाफिज बॉल आणि खूपच लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू आहे. सुबोध यांच्या बॅटमधून हा वैयक्तिक त्यांचा दुसरा छक्का. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झालेली आहे ते 40. 1 बाद. चौथं षटक चालू. सुबोध तयार. नितीन देशमुख यांच्यासाठी आणि समोरच्या दिशेने मारले चेंडू. पाहायचंय आपल्याला यशवंत. खूपच सुंदर झेल पकडलेला आहे. खूपच सुंदर असा झेल होता यशवंत यांच्याकडून आणि अशा तऱ्हेनं संघाला जो धक्का मिळालेला आहे 2 बाद 34. नितीन देशमुख यांच्यासाठी हा विकेट होता. खूपच सुंदर. चाळीस माफी असावी. 2 बाद 40. नितीन देशमुख खूपच सुंदर असं गोलंदाजी. पुढील फलंदाज प्रवीण सेलार. प्रवीण सेलार पाहायचंय आपल्याला. नितीन देशमुख खूपच सुंदर. ला जवाब बॉलिंग खूपच छान. मला वाटतं चेतन पटेल खुश असतील आपल्या गोलंदाजांवर. बॉलिंग यार. आणि अशा तऱ्हेने चोरटी धाव घेतलेली आहे. अपील पाहायचंय पंच काय निर्णय देत आहेत. ऑन फील्ड अंपायर यांनी
तिसरा अंपायर यांच्याकडे दाद मागितलेले आहे. तिसऱ्या अंपायर यांचं कामकाज चालू झालेलं आहे, पाहायचं आपल्याला. थर्ड अंपायर कर्णधार आपल्यापर्यंत निर्णय येईल. नॉट आउट आउट नाहीये. चेतन त्याने बॅट ठेवली नव्हती. प्रवीण शेलारने बॅट लावून ठेवली होती. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे नॉट आउट. अशा तऱ्हेनं फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू झालेले आहेत. 41. चौथा षटक चालू आहे. 4 चेंडू 5व्या चेंडूसाठी तयार. नितीन देशमुख आणि या चेंडू खूपच सुंदर जोरदार फटका, सिक्सर. संघाची धावसंख्या होते 47. स्वप्नील यांच्या बॅटमधून निघालेला हा जोरदार फटका होता सिक्सर साठी. नितीन देशमुख शेवटचा चेंडू स्वप्नील यांच्यासाठी पाहायचं आपल्याला. हा सुद्धा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. खूपच सुंदर आणि खूपच लांब असा सिक्सर. स्वप्नील आपली ताकद संघासाठी खूपच मोलाची आहे. आणि खरोखर संघासाठी त्यांचं योगदान हे मोलाचं असणार आहे. त्यांच्या टीमने त्यांना गावावरून खास बोलवलेलं आहे. मला वाटतं 2 दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि पुढचं मी काय बोलत नाही. खरोखर संघासाठी त्यांची खूपच अशी आवश्यकता आहे. सुट्टी नाही घेतली. खरोखर स्वप्नील लाजवाब बॅटिंग. आणि अशा तऱ्हेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53. 2 बाद 53. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53. स्वप्नील मला वाटतं बॅट आणि चेंडू यांच्यामधील जो कनेक्ट आहे तो खूपच सुंदर आहे. आणि तो कनेक्ट असल्यामुळं त्यांच्या बॅटमधून निघालेला हा जो षटकार आहे तो खूपच लांब असा होता. चेतन पटेल कर्णधार. बापू 11 संघाचे कर्णधार चेतन पटेल. पाहायचं आपल्याला चेतन पटेल आणि हा त्याचा पहिला चेंडू खूपच सुंदर असा मारलेला. आणि पाहायचं आपल्याला हा झेल नाही. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. अशा तऱ्हेनं संघाची धावसंख्या होते 55. संघाचं हे शेवटचं षटक. कर्णधार चेतन पटेल आपल्या सांघिक 5वे षटक घेऊन आलेले आहेत. छान, खूपच सुंदर. अरे वा, रेस मला वाटतं या रेसमध्ये जिंकलेले आहेत ते यशवंत. आणि अशा प्रकारे यशवंत यांनी रनआउट केलेला आहे. कर्णधार चेतन पटेल यांच्यासाठी त्यांच्या संघाकडून टाळ्या होत आहेत. आणि का होऊ नये, व्हायलाच पाहिजेत. कारण त्यांचा जोश जर का
उंचावला तर त्याचा संघाला फायदा होऊ शकतो. आणि हा जो फलंदाज आऊट झालेला होता, हा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवाला आऊट झालेला होता आणि मला वाटतं हा गजब असा आपण पाहिलेला आहे जो रनआउट झालेला. कारण किपर जर का इकडे धावत येत असेल तर खूपच आश्चर्य आहे. आणि अशा तऱ्हेने हा वाईट संघाची धावसंख्या झालेली 56. आणि यशवंत यांचं प्रसंगावधान खूप चांगलं होतं, त्यामुळे त्यांना हा आऊट करता आलेला नाही. खूपच सुंदर असा फटका ऑफ साईडच्या दिशेनं, पॉईंटच्या दिशेनं हा फटका होता. आणि 6 संघाची धावसंख्या होते 62. 3 बाद 62 संघाचं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा चौथा चेंडू. 3 चेंडू शिल्लक. स्वप्नील पाहायचंय आपल्याला, लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू, पंचांनी वाईट दिलेला आहे. चेतन पटेल कर्णधार, संघाचे आदिस्तंभ. चेतन पटेल पाहायचंय आपल्याला, स्वप्नील यांच्यासाठी हा त्यांचा चेंडू आणि जोरदार मारणार होते परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि पंचांनी 1 धाव घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या होते 64. 4 चेंडू 64. चेतन पटेल संघाचे जे कर्णधार आहेत, बापू 11. सुंदर. आणि हा सुद्धा मला वाटतं खूपच अजब, खरोखर यशवंत याने हा दुसरा आऊट घेतलेला आहे. आणि मला वाटतं असं आपण कधी पाहत नाही चित्र. नॉन स्ट्रायकरला जर का जाऊन आऊट करायचं झालं तर हे खूपच चॅलेंजिंग असतं, परंतु हे चॅलेंज यशवंत यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी अशा 2 विकेट घेतलेल्या आहेत. यशवंत खूपच सुंदर प्रसंगावधान. जर का हा चेंडू समोर फेकला असता तर कदाचित तो आऊट सुद्धा झाला नसता, परंतु अतिशय उत्कृष्ट आणि खूपच सुंदर गगनचुंबी छक्का. कोणी मारला? स्वप्नील घाणेकर यांच्या बॅटमधून निघालेला हा गगनचुंबी छक्का. आणि संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे 70. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या 70. स्वप्नील यांच्याकडून खूप सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिली आणि संघाला निर्णायक खूप अशा चांगल्या सन्मानजनक स्कोअरकडे पोचवलेला आहे. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. कॅमेरामन आपल्याला विनंती आहे, आपले जे दर्शक आहेत जे स्टेडियममध्ये उपस्थित आहेत, प्लीज त्यांना सर्वांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून तेही दिसतील. यानंतर सिपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स या संघांमध्ये पुढील सामना खेळला जाणार आहे, तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. कॅमेरामन
सर्वांचं चित्र हे आपल्या कॅमेरामध्ये त्यांनी टिपायचं आहे, जेणेकरून जे दर्शक, जे प्रेक्षक, जे क्रिकेट प्रेमी या मैदानामध्ये या उपस्थित आहेत तर त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. यानंतरचा सामना श्रीपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये खेळवला जाणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे आणि हा टॉस उडवण्यासाठी अशोक सर इथे उपस्थित आहेत. प्लीज त्यांनी इथे यायचं आहे. अशोक सर प्लीज. दोन्ही दिग्गज संघ आणि अशा तऱ्हेनं चिंतन टायगर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. मला वाटतं पुढील रणनीती ते ठरवतील आणि त्यांचा निर्णय इथपर्यंत पोहोचवतील. आता जो सामना राकेश ग्लॅडर्स आणि बापू 11 या दोघांमध्ये खेळला जात आहे. राकेश ग्लॅडर्स या संघाकडून 71 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. ते आव्हान पार करण्यासाठी बापू 11 चे दोन फलंदाज ओपनर पाहायचंय आपल्याला. कर्णधार आपण लवकरात लवकर सामना सुरू करावा. बापू 11 कडून मला वाटतं शरद आणि यशवंत यापूर्वी सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये सुद्धा या दोघांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि त्या दोघांच्या फलंदाजीचा फायदा घेऊन समोरच्या टीमचं आव्हान पूर्ण करून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेली टीम आहे बापू 11. चिंतन टायगर फिल्डिंग क्षेत्ररक्षण. श्रीपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स या दोन दिग्गज आणि मातबदार संघांमध्ये हा पुढील सामना होणार आहे. त्यापैकी चिंतन टायगर्स या संघाने फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आता जो सामना सुरू आहे बापू 11 आणि राकेश ग्लॅडर्स पाहायचं आपल्याला. 71 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानामध्ये क्रीजमध्ये आलेले आहेत यशवंत आणि शरद. राकेश ग्लॅडर्स या संघांकडून पहिलं षटक कोण घेऊन येणार याची चर्चा आणि पहिल्या षटकासाठी फायनली दीपराज यापूर्वी जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आणि दीपराज मला वाटतं पॉवर प्ले घेतलेला आहे. उनका इसका करना, मैं एक प्लेयर ऐड कर उसका करना चिंतन वाला. पहिला चेंडू पाहायचंय बापू 11 या संघासाठी. शरद ऑफ साईडला कटवलेला चेंडू आहे. खूपच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण
एक धाव पूर्ण केलेली आहे, परंतु दुसरी धाव घेण्याची इच्छाच नाही, कारण फिल्डर सुद्धा अतिशय चुस्त असा सुंदर. पॉवर प्लेचं षटक आहे. नाही पॉवर प्ले हे काय आपण आला इथे चार आहे ना. ओके प्लेयर शॉट है क्या? ऐसा क्या? यशवंत स्ट्राइक वर. खूपच सुंदर जोरदार फटका पाहायचंय आपल्याला. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं हा झेल सुटलेला आहे. मला वाटतं जर का हा झेल टिपता आला असता तर संघासाठी जोरदार धक्का. पाहायचंय पंचांकडून अपेक्षा. पंचांनी थर्ड अंपायर. ऑन फील्ड अंपायर. एक धाव. पंचांनी एक धाव दिलेली आहे आणि जोरदार असा फटका होता, परंतु हा झेल टिपता आला नाही. सामना करतील शरद. बॉलिंग कोण करतो? बॉलिंग दीपराज. खूपच सुंदर आणि मला वाटतं पंचांनी वाईट दिलेला आहे. तीन धावा. पॉवर प्लेचं षटक. संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ते 3. सामना करतील शरद दीपराज यांचा. पाहायचंय दीपराज तयार शरद यांच्यासाठी आणि हा सुद्धा फटका त्याने जोरदार मारलेला आहे. पाहायचंय आपल्याला चौकार. खूपच सुंदर बॅटिंग. शरद यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. अशा तऱ्हेने संघाची टोटल धावसंख्या होते ती 7. बापू विलियम या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. दीपराज पॉवर प्लेचं षटक. राकेश ग्लॅडस या संघासाठी सामना करणार आहेत शरद. ओह सुंदर. एक सोरटी धाव. संघाची धावसंख्या होते 8. चार चेंडू 8 धावा. स्ट्राइक वर आलेले आहेत यशवंत. फुलटॉस बॉल आणि जोरदार फटका मारलेला आहे. पाहायचं आपल्याला झेल. खूपच सुंदर. खूप सुंदर हा झेल टिपलेला. मला वाटतं दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा टिपलेला झेल आहे आणि अशा प्रकारे यशवंत यांच्या रूपाने बापू इलेव्हन या संघाला जोरदार धक्का. दुसरा प्रयत्न हा यशस्वी ठरला. बापू इलेव्हन या संघाकडून यशवंत यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते नितीन देशमुख.
पॉवर प्ले मधील हा शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 8. 1 बाद 8. नितीन देशमुख मला वाटतं शेवटचा चेंडू आणि जोरदार मारण्याचा हा प्रयत्न असणार आहे. लेग साईडला टाकलेला चेंडू. पंच वाईट. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. सॉरी 10. माफी असावी 10. फुलटॉस आणि जोरदार फटका पाहायचा आपल्याला. खूप सुंदर खेळ. खूप सुंदर असा झेल पकडलेला आहे. कारण अपेक्षाही नव्हती मला वाटतं हा झेल होऊ शकतो आणि तो झेल झालेला आहे. खूपच सुंदर. स्वप्नील खरोखर आपली बॅटमधून त्यांनी चतुराई दाखवली. त्याचबरोबर आपले क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग यांच्यामधून ते आपली चतुराई दाखवत आहेत. खूपच सुंदर असा झेल पकडला. बाउंड्री लाईनवर हा झेल होता त्यांचा. खूपच सुंदर. आणि अशा तऱ्हेनं मला वाटतं शरद आऊट झालेले आहेत. बापू 11 या संघासाठी हा दुसरा धक्का. 2 बाद 10. जिसमें रंजित भैया रहते थे ना पहले, हाँ तो सामान शिफ्ट करो. अरे वो है ना नितिन 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 भैया के पास रहेगा. आए नहीं क्या? हाँ 70 धावांचं आव्हान. 1 मिनट में फोन. खूप मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं पुढचा फलंदाज 70 धावांचं आव्हान पार करण्यासाठी आलेले आहेत रुपेश घाणेकर. रुपेश घाणेकर खूप अपेक्षा आहे बापू 11 संघाला आणि त्यांचा कर्णधार चेतन पटेल यांना सुद्धा खूप अपेक्षा आहे. मला वाटतं फायनलपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये नक्कीच असणार आहे. ओह नाईस. यॉर्कर लेंथ. 1 धाव पूर्ण. नितीन देशमुख स्ट्राईक घेण्यासाठी तयार. रुपेश घाणेकर. अरे लल्ला पहुंचना आएगा अभी तक घर पे. बॉलिंग कौन करता? अभी देते ना. बॉलिंग कौन करता? सुबोध भाई. सुबोध. सुंदर. यार बेटा सामान शिफ्ट करना है, टाइम जाएगा बहुत. छान गोलंदाजी सुबोध यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. रुपेश घाणेकर यांच्यासाठी आणि जमिनीवर हा पटकलेला बॉल आणि पंचांनी वाईट दिलेला आहे. दोन बाद 12. सुबोध अक्षरशः रुपेश घाणेकर यांना बीट केलेला आहे. चकवलेला आहे. नितिन भैया आ रहे हैं 5 मिनट में. ठीक है चाबी मिल जाएगी. वैसे फटाफट शिफ्टिंग कर देना. मम्मी कहाँ है? स्लो बॉल टाकलेला होता. ठीक है 5 मिनट में आ रहे हैं चाबी. खूपच सुंदर. चार चेंडू 13 रन. जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये नितीन देशमुख मला वाटतं लेग साईडला मारण्याच्या नादामध्ये फसलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी सुबोध यांच्याकडून. मला वाटतं बॅटिंग सुद्धा खूप अशी सुंदर केलेली होती त्याने. नितीन देशमुख यांच्यासाठी हा चेंडू आणि लेग साईडला दिशेला मारलेला चेंडू. खूपच क्षेत्ररक्षण असं चांगल्या प्रकारचं दिसतंय आपल्याला. 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि अशा तऱ्हेनं
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. 2 बाद 14. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या होते ती 17 आणि राकेश ग्लॅडर्स या संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेले आहेत स्वप्नील घाणेकर. मला वाटतं यापूर्वी त्यांची खूपच अशी प्रशंसा केलेली आहे. सुंदर असा त्यांच्याकडून झेल आपण पाहिला आहे आणि आता ते बॉलिंगसाठी आलेले आहेत आणि पहिला चेंडू डॉट. खूपच सुंदर. मला वाटतं ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये ती आपली भूमिका आपल्या संघासाठी निभावत आहेत आणि संघासाठी हे त्यांचं जी भूमिका जे बजावत आहेत ते खूपच अविश्वसनीय. खूपच सुंदर. स्वप्नील यांचा दुसरा चेंडू आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये नितीन देशमुख हे पूर्णतः बीट झालेले आहेत. तिसरं षटक स्वप्नील नितीन देशमुख सामना करतील स्वप्नील यांचा आणि पुन्हा तेच नितीन देशमुख मला वाटतं जोरदार फटका मारणार आहेत आणि स्वप्नील यांनी पूर्ण ते जाणलेलं आहे आणि मला वाटतं म्हणून स्लो मारतायत आणि त्यांनी खरोखर त्याने प्रयत्न केलेला आहे आणि षटकार. चार चेंडू झाले ना. पाचवा चेंडू मला वाटतं चौथ्या चेंडूवर ते यशस्वी झालेले आहेत. खूप सुंदर यॉर्कर लेन चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे नितीन देशमुख. स्वप्नील गोलंदाज स्वप्नील आणि संघाची धावसंख्या होते 21. 2 बाद 21. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू स्वप्नील यांच्याकडून. बापू 11 आणि राकेश ग्लॅडर्स या संघांमध्ये हा सामना आणि जोरदार फटका पाहायचा आहे आपल्याला. 6. रुपेश घाणेकर यांच्या बॅटमधून निघालेला हा जोरदार फटका सिक्सर. संघाची धावसंख्या होते 27. 2 बाद 27. 12 चेंडू 44. 44 रनांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 रन शक्य आहे. अशक्य काहीच नाही, परंतु पुढील संघ तेवढाच तगडा असल्यामुळं ते आव्हान पार करणं तसं शक्यही नाही, परंतु पाहायचंय आपल्याला. हां, नितीन देशमुख लेग साइडला हा चेंडू. पंच यांनी 1 धाव घोषित केलेला आहे आणि अशा तऱ्हेनं साईड सुद्धा चेंज झालेला आहे. स्ट्राईकवर आलेले आहेत रुपेश घाणेकर. चौथं षटक चालू आहे. दीपराज रुपेश घाणेकर ऑफ साइडला मारलेला चेंडू. खूप सुंदर झेल आणि अशा तऱ्हेनं रुपेश घाणेकर आउट झालेला आहेत. बापू 11 संघासाठी हा जोरदार झटका. खूपच सुंदर असा झेल पकडलेला आहे दीपक यांनी. मला वाटतं आज क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं आपण पाहतोय. यापूर्वी मला वाटतं एकाच क्षेत्ररक्षकाने 3 झेल घेतल्या होत्या आणि त्यामध्ये चौथा जो झेल होता हा संकेतकडून होता. आता सुद्धा झेल आपण पाहिला, हा सुद्धा सुंदर झेल होता आणि यापूर्वी देखील आपण स्वप्नील यांच्याकडून झेल जो बाउंड्री लाईनवर आपण पाहिला तो सुद्धा सुंदर होता आणि स्ट्राईक घेण्यासाठी तयार झालेले आहेत ते विकास. दीपराज यांचा चेंडू विकाससाठी पाहायचं आपल्याला.
अंपायर यांनी वॉर्निंग दिलेलं आहे. पाहायचंय यानंतरचा चेंडू. 3 चेंडू. चौथ्या षटक 3 चेंडू हे झालेले आहेत. पाहायचंय आपल्याला चौथा चेंडू तिसऱ्या षटकाचा आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला खूपच सुंदर जोरदार फटका आहे. सिक्सर. नितीन देशमुख यांच्या बॅटमधून निघालेला हा सिक्सर. संघाची टोटल धावसंख्या होते 34. 3 बाद 34. संघाचं हे चौथं षटक चालू आहे आणि या चौथ्या षटक 5वा चेंडू जो दीपराज टाकणार आहे आणि मला वाटतं नितीन देशमुख याही चेंडूवर जोरदार असा प्रहार करतील आणि संघाला एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत मला वाटतं जिंकवण्यासाठी प्रयत्न करतील. कारण 71 धावांची आवश्यकता आहे बापू 11 या संघासाठी. पाहायचंय नितीन देशमुख. 8 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. पंचांनी वाईटचा इशारा. 36 धावा. 8 बॉल 36. दीपराज. नितीन देशमुख. चौथं षटक. जोरदार फटका परंतु कनेक्ट झालेला नाही आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं दुसरी सुद्धा धाव घेण्याच्या प्रयत्नात अशा प्रकारे दुसरी सुद्धा धाव घेतलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा सक्सेसफुल. 3 धावा जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 38. 3 बाद 38. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 33 धावा. का होऊ शकणार नाही जर का षटकार बसले तर नक्कीच. आणि हा सुद्धा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 38. राकेश ग्लॅडर्स या संघाकडून उत्कृष्ट असं प्रदर्शन आपण पाहतोय आणि मला वाटतं जर का संघ जिंकायचा असेल आणि जिंकवायचा असेल तर सांघिक कामगिरी ही उत्कृष्ट असावी लागते आणि 11च्या 11 खेळाडूंमधून ही सांघिक कामगिरी आपण पाहतोय दिसतंय आपल्याला समोर आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ओम. संघ जिंकण्यासाठी सर्वांचं योगदान हे आवश्यक आणि ते राकेश ग्लॅडर्स या संघाकडून आपण पाहतोय. खूपच असं योगदान सर्व खेळाडूंकडून मिळतंय आणि देशमुख यांच्यासाठी ओम यांच्याकडून हा चेंडू लेग साईडला मारलेला आहे. पाहायचं आपल्याला आणि पंचांनी आऊट दिलेला आहे आणि 2 धावा सुद्धा दिलेल्या आहेत. खूपच सुंदर पहिला चेंडू होता आणि या पहिल्या चेंडूवर 1 विकेट. नितीन देशमुख. नितीन देशमुख यांची जागा घेण्यासाठी आलेले दिनेश. शेवटचं षटक. मला वाटतं राकेश ग्लॅडर्स या संघाकडून खूपच उत्कृष्ट असं प्रदर्शन आपण पाहतोय आणि मला वाटतं 5 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. पाच चेंडूंमध्ये 5 छक्के आणि 1 नो बॉल अशी जर का अपेक्षा केली तर आणि पंचांनी 1 धाव दिलेली आहे. मला वाटतं 4 चेंडू 30 धावा. ओम यांचा पुढील चेंडू सुंदर. आणि
मला वाटतं आता विजयाची केवळ औपचारिकता. राकेश या टीमसाठी खूपच सुंदर असं हे प्रदर्शन ओम यांच्याकडून आपण पाहतोय. अक्षरशः गोलंदाजीमध्ये हा संघ एक धाव, केवळ औपचारिकता, औपचारिकता आणि औपचारिकता. जोरदार फटका, एक धाव पूर्ण आणि अशा तऱ्हेनं हे षटक संपलेलं आहे आणि राकेश ग्लेडर्स या संघानं विजय मिळवलेला आहे. आणि मला वाटतं फायनल केले, क्वालिफाय. खूपच सुंदर असं उत्कृष्ट प्रदर्शन राकेश ग्लेडर्स